रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसानं पुण्याला अक्षरशः झोडपून काढलंय। गेल्या 32 वर्षात इतका पाऊस कधीच झाला नाही अशी प्रतिक्रिया पुणेकरांनी दिली आहे। अनेक रस्त्यांना नद्यांचं रूप आलंय, तर अनेक सोसायट्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। तळमजल्यापर्यंत पाणी शिरलंय, त्यामुळे शेकडो कुटुंबीय रस्त्यावर आहेत। रस्त्यावरील पूर्णच्या पूर्ण कार पाण्यात गेली आहे। सकाळपासून नागरिकांच्या बचावाकरता वेगवेगळ्या भागामध्ये रेस्क्यू टीम्स काम करतायत। बोट, लाईव्ह जॅकेट घेऊन रेस्क्यू टीम्स काम करता आहेत। आपण थेट पुण्यात जातोय। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। चंद्रकांत, पुण्यामध्ये मुसळधार पाऊस आहे, अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झालेलं आहे। आता आपण कोणत्या परिसरात उभे आहात आणि काय नेमकी परिस्थिती आहे? सुवर्णा, मी आता एकता नगर मध्ये उभा आहे। सकाळी ज्या भागात पाणी भरलं होतं तोच हा एकता नगरचा भाग। समोर आपल्याला एकता नगरचा बोर्ड दिसतोय। आताच अजित पवार पालकमंत्री उपमुख्यमंत्री इथे येऊन भेट देऊन गेले। हे सगळं पाणी आता इथं पुन्हा पाणी वाढायला लागलंय। याचं कारण आहे पाण्याचा जो विसर्ग आहे खडकवासला धरणातला, तो मध्ये कमी केला होता, तो पुन्हा वाढवलाय। 4 वाजल्यापासून तो 35,000 क्युसेक केलाय। पण या सगळ्या व्हीआयपी मुवमेंटच्या याच्यात ह्या धनश्री कदम मॅडम आहेत, यांची गाडी पहाटे 4 पासून अडकून पडली होती। काय तुमच्यासोबत अपडेट सांगा? ऍक्च्युली माझी गाडी वाहून चालली होती, दोनदा वाहून पण गेली होती। पण जेव्हा इकडे रोड ब्लॉक झाला, माझी क्रेन जी आहे ती दोनदा येऊन गेली। माझं असं म्हणणं नाही, मी कोणाला दोषही देऊ इच्छित नाही, पण वेळेला मला आता कोणी उपयोगाला आले नाही। तर एकता मित्र मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते अजूनही तुम्ही बघू शकता की ते लोक अजून पण मला मदत करतायत। लास्ट मोमेंट पर्यंत ते लोक थांबलेत, बाकी मला कुणी मदत नाही केली, एवढंच फक्त दुःख आहे। आणि मला कुठल्याही प्रशासनाला यापूर्वी कधी पाणी भरलं? तुम्ही ह्याच भागात राहता? हा, यापूर्वी 2006 पण तेव्हा मी नव्हते। ही माझी पहिलीच वेळ आहे। पण माझी गाडी अक्षरशः तरंगताना दिसत होती आणि मी खूप घाबरले होते, कारण पोलिसांनी तिकडनं गाडी फक्त पुढे पाठवली नव्हती। तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही वेळेला महत्त्व द्या किंवा एखाद्या मुवमेंटला महत्त्व द्या, की जनता पण तेवढीच महत्त्वाची असते। जनतेला त्रास होणे व्हीआयपी म्हणून। मला सांगा, यापूर्वी इकडे कधी पाणी भरलं होतं? माझ्या माहितीत मी रिपोर्टिंग करतोय, मी कधी एवढं पाणी येत नव्हतं। का आलं? 1998 साली आलं होतं, त्यानंतर 2000 आता 1 ला आलतं, आता 5 ला आलतं, 16 ला आलतं, पण एवढ्या प्रमाणात पाणी नव्हतं। पण त्यावेळेस विसर्ग माझ्या माहितीत पार 50-55 वर गेल्यानंतर पण आता 35,000लाच पाणी येतं। हा काय गोळ आहे? तर इकडे पाठीमागे जे कर्वेनगरला जोडणारा पुलाचं काम चालू आहे, तिथे जे भराव टाकलेलं आहे, त्याच्यामुळे ते पाण्याचा सगळा फ्लो इकडे वळालेला आहे, त्यामुळे इकडच्या भागात हे पाणी घुसलेलं आहे। काही भिंत पाडली होती मध्ये एक, ते भिंत पाडली, त्याच्यामुळे हे पाणी यायला लागलं। ज्यावेळेस भिंत होती तोपर्यंत पाणी येत नव्हतं। हरित लवादवाल्यांनी ते हे केलं, त्याच्यानंतर त्यांच्या बाजूने निकाल लागल्यावर त्यांनी ते सगळा रस्ता उघडला, त्यामुळे हे सगळं पाणी इकडे यायला लागलं। नदीतला गाळ काढल्यामुळे तिथं ते थांबलं होतं पाणी। नाही, पण हे सगळं हा जी बांधकामं आहेत ही लिगल आहेत, इलिगल आहेत? पूर रेषेचे नियंत्रण रेषे का पुराचं पाणी इथं याचं कारण काय? हे ओढ्या नली नाले सगळे बंद झाल्यामुळे हे पाणी येतं इकडे। अतिक्रमण झालं? हो, थोडक्यात अतिक्रमणच झालंय। म्हणजे बघा, शेवटी या नागरिकांनीच सांगितलं अतिक्रमण झालं। याला जबाबदार सुवर्ण मी तुला स्पष्टपणे सांगतो, हे पालिकेचे जे शहर इंजिनियर असतात ना, सिटी इंजिनियर, हे बांधकामाला परवानगी देताना कुठे हे पूर रेषा कुठं आहे कुठं नाही हे खरं तपासणं काम त्यांचं आहे, परमिशन देण्याचं। पण ते कुठेही बघत नाही, आपले मिली भगत करायची, काहीतरी करायचं आणि द्यायची परमिशन। हे असं पुराचं पाणी मग असं लोकांच्या घरादारात शिरतं। याला जबाबदार हे पालिकेतले जे तिथं बसलेले अधिकारी आहेत ना, जे परमिशन देतात, ते जबाबदार आहेत। त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही दुर्दैवाने। नक्की न्यूज 18 लोकमतच्या या बातमीची दखल घेतली जाईल अशी अपेक्षा आपण करूया। चंद्रकांत, तुम्ही सुद्धा पुण्याचं वार्तांकन करताय, काळजी घ्या वार्तांकन करताना, कारण अनेक ठिकाणी पाणी भरलेलं आहे। महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागामध्ये परिसरामध्ये अशीच पाण्याची परिस्थिती दिसते। पिंपरी चिंचवडच्या अनेक इमारतींमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। पार्किंग लॉटमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे वाहनं पाण्याखाली गेलेली आहेत। काही वाहनं तर पाण्यावर तरंगू देखील लागलेली आहेत। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याशी थेट बोलूया, ते पिंपरीमध्ये आता उपस्थित आहेत। गोविंद, कोणत्या परिसरात आहेस? काय वातावरण, काय परिस्थिती दिसतेय? पावसामुळे पुण्यामध्ये तर सगळा हाहाकार उडालाय, पिंपरीतलं काय चित्र?
अर्थातच सुवर्ण, पिंपरी चिंचवड, मुळा, पवना आणि इंद्रायणी या 3 नद्याच्या मधोमध वसलेलं शहर आहे आणि या तिन्ही नद्याचं पाणी या शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घुसलेलं आहे, कारण की नद्यामध्ये मोठ्या प्रमाणात भराव टाकला आणि त्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केलं होतं. आता मी जिथे उभा आहे तो आहे पिंपरी चिंचवड शहराला ज्यांनी ओळख दिली तो उद्योग नगरीचा हा परिसर, एमआयडीसी परिसर. साधारण 14,000 लघुउद्योग या क्षेत्रामध्ये आहेत आणि बहुतांश कंपन्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठी दाणादाण उडालेली आहे. उत्पादनावर मोठा याचा परिणाम झालाय. एकूणच जर बघितलं तर याकडे देखील प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं दिसतंय. तुम्ही वारंवार मागणी करत होतात, सकाळपासून इकडे आहात, काय परिस्थिती आहे? हा एमआयडीसी क्षेत्र जे आहे इथं 22 ब्लॉक आहे आणि 22 ब्लॉकमध्ये गेल्या 50 वर्षामध्ये या ठिकाणी महानगरपालिका कायम आमचा पाठपुरावा असतो असोसिएशनतर्फे. आणि या ठिकाणी जे उद्योग आज तुम्ही पाहताय तर आज आपण या ठिकाणी जिथं उभा आहोत तोपर्यंत आज इथं गुडघ्यापर्यंत पाणी होतं. आणि तुम्हाला या ज्या कंपन्या दिसत आहेत या ठिकाणी तुम्हाला जे दिसतंय पूर्ण, तर या ठिकाणी वारंवार या कंपन्यांमध्ये पाणी गेल्याने करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. कंपन्यांमध्ये अक्षरशः तुम्हाला पाण्याचे पंप लावून पाणी उपसावं लागतंय, परंतु इथली ड्रेनेज लाईन अद्याप केलेली नाही. या ठिकाणी कुठलाही महानगरपालिकेकडनं पाठपुरावा केला जात नाही, अतिशय दुर्लक्ष केलं जातं. आणि याच वेळी जर लाईट गेली या भागामध्ये, एक पाऊस झाला आणि पाणी साचलं की या ठिकाणचे डीपी असतील, ट्रान्सफॉर्मर असतील, यांचे स्फोट होतात. त्या खाली जे कामगार वर्ग जातात, ज्या पाण्यामधनं जातात, कारण या ठिकाणी सगळे हाय व्होल्टेज लाईन आहेत आणि पाण्यामधनं जाताना अनेक कामगारांना असे अपघात घडलेले आहेत की या ठिकाणी मृत्युमुखी देखील काही व्यक्ती पडलेले आहेत. या ठिकाणी कोणत्या कोणत्या परिसरामध्ये याचा फटका बसला आणि काय परिस्थिती आहे एमआयडीसी परिसरामध्ये? आता टी ब्लॉकमधले TWSJ आणि S2 ब्लॉकमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत की या कंपन्यांमध्ये पावसाचं पाणी घुसलेलं आहे आणि कंपन्यांमध्ये स्टॉक करून जेवढं मटेरियल ठेवलेलं आहे ते मटेरियल अनेक ठिकाणी भिजलेलं आहे. तसंच अनेक कंपन्यांच्या ज्या संरक्षक भिंती आहेत या संरक्षक भिंती सुद्धा पडलेल्या आहेत. आज या ठिकाणी कामगार वर्ग रात्रीचा जातो, या रोडने जातो किंवा एमआयडीसीत अनेक भागामधनं जातो, परंतु रहदारीचा प्रश्न सुद्धा आहे. सुवर्ण, अत्यंत महत्वाची माहिती आणि मी आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून देतो. पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखलं जातं. साधारण 14,000 लघुउद्योजक इथे तिन्ही एमआयडीसीमध्ये आहेत आणि इथे जे आज नुकसान झाले पाणी शिरल्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये, ते नुकसान भरपाई देखील त्याची एकंदरीत पंचनामा शासन करतं का, आणि जे लाखो कामगार या परिक्षेत्रामध्ये आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था अर्थातच सुरक्षित स्थळी त्यांना हलवलं जाते का, हे देखील बघावं लागणार आहे. मात्र आता जर परिस्थिती बघितली तर पिंपरी चिंचवड शहरातील हा जो सगळा एमआयडीसीचा परिसर आहे त्यातल्या बहुतांश कंपन्यांमध्ये पाणी शिरले आणि त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झालेलाच आहे. आणि एकंदरीत जर बघितलं तर या शहराची ओळखच उद्योगनगरी आहे. इथे अशा पद्धतीने दाणादाण उडाली आणि जसं मी म्हणालो की पवना, मुळा आणि इंद्रायणी ह्या तिन्ही नद्या दुथडी भरून वाहतात. त्यामुळे नदीकाठी जी शेकडो नागरिक आहेत त्यांचं देखील सुरक्षित स्थलांतर होणं गरजेचं आहे. सुवर्ण, गोविंद, धन्यवाद. आपण सविस्तर